नमस्कार. महाराष्ट्राची शेती एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजे हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आता हायटेक शेतीचं एक नवं पर्व सुरू होतंय. हा एक जबरदस्त प्रकल्प आहे जो आपल्या शेतीचं भविष्यच बदलू शकतो. चला तर मग बघूया नक्की काय आहे या योजनेत. तर या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी या अभियानाचं ध्येय काय आहे ते समजून घेऊ. मग ही जी स्मार्ट ॲग्रो सिस्टम बनवणार आहेत ती नेमकी कशी काम करेल, आणि हो, ही सगळी सिस्टम उभी करण्यासाठी एक तज्ज्ञ टीम लागणार आहे. तर त्या टीममध्ये कोण असेल, या संधीमध्ये मानधन वगैरे काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला एक एक करून सगळे मुद्दे पाहूया. ओके, तर सगळ्यात पहिला मुद्दा, या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? बघा, आजकाल हवामान कधी बदलेल याचा काही नेम नाही, बरोबर? तर अशा काळात आपल्या शेतीला मजबूत बनवायचं, तिला टिकाऊ बनवायचं, आणि यासाठी सगळ्यात मोठं हत्यार असणार आहे ते म्हणजे तंत्रज्ञान. सोप्या भाषेत सांगायचं तर टेक्नॉलॉजी वापरून शेतीला क्लायमेट प्रूफ बनवणं हेच याचं मूळ ध्येय आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही छोटा मोठा स्थानिक उपक्रम नाहीये. याच्या मागे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन दोघेही ठामपणे उभे आहेत. ही जी राजचिन्हे दिसतायत ना, तीच या प्रकल्पाची विश्वासार्हता आणि त्याचं महत्त्व दाखवून देतात. आणि या मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं केंद्र कुठे आहे, तर ते आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आता आपल्याला माहीतच आहे की ही संस्था कृषी संशोधनासाठी किती प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच अशा मोठ्या प्रकल्पासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. पण एक प्रश्न उरतोच, शेतीचं भविष्य घडवणं म्हणजे नक्की काय करणं? यासाठी काय काय लागतं? आणि हा जो प्रकल्प आहे तो या प्रश्नाचं उत्तर कसं देतो? चला तेच आता बघूया. चला आता थेट मुद्द्यावर येऊया, म्हणजे या प्रकल्पावरच बोलूया. त्याचं जे अधिकृत नाव आहे ना, ते ऐकून थोडं मोठं आणि किचकट वाटू शकतं, पण आपण ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे बघा, हे आहे या प्रकल्पाचं अधिकृत नाव, डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप वेदर कॅलेंडर्स वगैरे वगैरे. वाचतानाच थोडं किचकट वाटतंय नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आपण आता याचे तुकडे करून याचा सोपा अर्थ समजून घेऊया. तर त्या लांबचक नावाचा खरा अर्थ या 3 सोप्या गोष्टींमध्ये लपलेला आहे. एक, पिकांसाठी हवामानानुसार एक कॅलेंडर बनवायचं. दुसरं, पिकांची तब्येत कशी आहे हे ओळखण्यासाठी एक स्पेक्ट्रल लायब्ररी, म्हणजे एक प्रकारचा डिजिटल डेटाबेस तयार करायचा. आणि तिसरं, या सगळ्या माहितीच्या आधारावर प्रत्येक शेतकऱ्याला अगदी वेळेवर आणि अचूक सल्ला द्यायचा. आणि ह्या सगळ्यामध्ये जी सगळ्यात भारी गोष्ट आहे ना, ती म्हणजे पार्सल लेव्हल डेटा. आता पार्सल लेव्हल म्हणजे काय? याचा अर्थ असा की सल्ला हा अख्ख्या तालुक्यासाठी किंवा गावासाठी एकसारखा नसणार नाही, तर तो प्रत्येक शेतकऱ्याच्या, अगदी प्रत्येक शेताच्या गरजेनुसार वेगळा असेल. विचार करा, किती अचूक माहिती मिळेल. हीच तर या प्रकल्पाची खरी ताकद आहे. बरं, आता एवढा मोठा प्रकल्प प्रत्यक्षात आणायचा म्हणजे एक जबरदस्त टीम तर लागणारच. तर चला आता बघूया की या महत्त्वाच्या कामासाठी कोणत्या प्रकारच्या तज्ज्ञांची भरती केली जात आहे. तर या प्रकल्पासाठी वेगवेगळ्या पदांवर भरती होते. बघा, रिसर्च असोसिएटची 2 पदं आहेत, सिंचन आणि GIS-साठी. मग यंग प्रोफेशनल 2 आहे, मृदा विज्ञानासाठी 1 पद. यंग प्रोफेशनल 1 आहे, वनस्पती संरक्षणासाठी, तेही 1 पद. आणि प्रत्यक्ष शेतावर काम करण्यासाठी 2 फील्ड असिस्टंटची गरज आहे. म्हणजे या टीममध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य हवी आहेत. एका बाजूला आहेत रिसर्च असोसिएट, ज्यांचं काम असेल डेटा विश्लेषण आणि संशोधन करणं. त्यासाठी साहजिकच PhD किंवा मास्टर्स डिग्री लागेल. आणि दुसऱ्या बाजूला आहेत फील्ड असिस्टंट, जे प्रत्यक्ष शेतावर जाऊन डेटा गोळा करतील आणि कामाची अंमलबजावणी बघतील. त्यांच्यासाठी पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. याचा अर्थ सरळ आहे. या प्रकल्पाच्या यशासाठी ना हायटेक ज्ञान आणि पारंपरिक शेतीचं ज्ञान या दोन्हीचा संगम आवश्यक आहे. म्हणजे बघा, एका बाजूला रिमोट सेन्सिंग आणि AI सारखं आधुनिक तंत्रज्ञान आहे, तर दुसऱ्या बाजूला माती परीक्षण करणं आणि पिकावरची कीड ओळखणं यासारखं आपलं पारंपरिक ज्ञानही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ओके, आता त्या मुद्द्यावर येऊया जो अनेकांसाठी महत्त्वाचा असतो, संधी आणि मानधन. म्हणजे या कामासाठी पगार किती मिळणार आहे ते बघूया. या पदांसाठी मानधन खूपच आकर्षक आहे. जे सर्वात अनुभवी उमेदवार असतील, म्हणजे PhD झालेले रिसर्च असोसिएट, त्यांच्यासाठी दरमहा 67,000 रुपये मानधन असणार आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे पदव्योत्तर पदवी आहे, त्या यंग प्रोफेशनल 2 पदासाठी महिन्याला 42,000 रुपये मानधन मिळेल. आणि जे फील्ड असिस्टंट म्हणून प्रत्यक्ष फील्डवर काम करणार आहेत, त्यांच्यासाठी दरमहा 18,000 रुपये मानधन ठरवण्यात आलं आहे. आणि हो, ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची आहे,
अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 एप्रिल 2026. ही तारीख अजिबात विसरू नका. चला आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही जी पदं आहेत ना ती तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी काही अटी आणि नियम समजून घेणं फार गरजेचं आहे. हे नियम जरा नीट लक्षात घ्या. पहिली गोष्ट, ही सगळी पदं पूर्णपणे तात्पुरती आणि कंत्राटी आहेत. म्हणजे जेव्हा प्रकल्प संपेल तेव्हा नोकरीही संपेल. या पदांवरून कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही हक्क सांगता येणार नाही. तसंच या प्रकल्पातून जी काही बौद्धिक संपदा तयार होईल ती प्रकल्पाच्याच मालकीची असेल. आणि जर नोकरी सोडायची असेल तर 1 महिना आधी नोटीस द्यावी लागेल. तर मग एक मोठा प्रश्न उरतो. हवामान बदलाच्या या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी प्रत्येक शेतापर्यंत पोहोचणारा हा हायपरलोकल डेटा हाच खरंच आपल्या शेतीचा भविष्यकाळ ठरू शकतो का? नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.